672. 672. Yes. No, 3. No, 2. 3. Oh. If you find any damage, you can upload the pics. Ah, okay. First check. If you found, then upload. Okay? Thanks. हा रोड आहे तर त्यांचं काहीतरी रिनोव्हेशन चालू आहे त्यामुळे त्यांनी बंद केले. तर मी त्याला माझ्या मॅनेजरला सांगितलं की तुम्ही जी दिलंय ती पार्किंग तिथे येऊन घाण उडते ना मित्रांनो. कॅबिन तर पूर्णपणे बंद केली. युरोपमध्ये घाण म्हणलं असं तर फर्स्ट टाइम 2 वर्षात पहिल्यांदा असला घाण माल भरायला आलो. म्हणजे घाण उडते नाही, घाण बिलकुल बघायला मिळणार नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. पाठीमागल्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की आपण स्पेनमध्ये एका पार्किंगमध्ये येऊन थांबलो आहे आणि आपल्याला 18 तारखेपासून 23 तारखेपर्यंत आपल्याला त्या पार्किंगमध्ये थांबायचं होतं. का तर आपली गाडी खराब झाल्यामुळं आपली अपॉइंटमेंट जी 17 तारखेची होती ती मिस झाली होती आणि आपण 18 तारखेला पोहोचलो होतो. त्यामुळं कंपनीनं आपल्या जी अनलोडिंग कंपनी DHLची होती त्यांनी आपल्याला नवीन अपॉइंटमेंट दिली होती आणि ती अपॉइंटमेंट आपली आज 23 तारखेची दिली होती. तर आपण त्या पार्किंगमधून 4-5 दिवस राहून तिथून अनलोडिंग करायला गेलो. अनलोडिंग वगैरे तिथं आपण केले आणि तिथून आपण 350 किलोमीटर दूर मॅड्रिड पास करून आपण एका प्लेसवरती आलोय. इथं आपण लोडिंगसाठी आलोय. तर आपली नेक्स्ट ट्रिप असणार आहे मित्रांनो स्पेन ते बेल्जियम. तर आपल्याला स्पेन, फ्रान्स, पॅरिस म्हणजे फ्रान्स, पॅरिस वाया बेल्जियम आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो युरोपमध्ये आल्यापासून मी पहिल्यांदाच असला माल लोड करायला आलोय. तुम्हाला पण दाखवतो की आज आपण काय लोड करायला आलोय. याच्या आधी मी हा लोड कधीच असला लोड केला नव्हता आणि असाही माल युरोपमध्ये असतोय. तर या तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचं लोडिंग करायला आज आपण आलेलो आहोत. तर मित्रांनो आज आपल्यात हा लोड व्हायला लागलाय. हे आपण म्हणतो ना गव्हाचं बुसकाड आहे. म्हणजे गव्हात ते राहिलेलं आहे ते त्याचे गट्टे बनवलेले आहेत आणि ते लोडिंग चालू. सगळा काय माल मिळतो मित्रांनो, सगळं काय भरावं लागते पूर्ण. हा ओनरच आहे स्वतः, शेतकरी हा. हे त्याची सगळी कंपनी आहे. त्याचं शेत किती असेल विचारा करा. त्याच्याकडे एवढं सगळं इथं म्हणजे मटेरियल आहे तर त्याचं शेत किती मोठं असेल विचार करा. हे गव्हाचं बुसकाट आहे, त्याला असं पॅक केलं आहे मशीनमध्ये आणि ते लोड करून आपल्याला बेल्जियमला जायचं आहे. काय सिस्टीम बनवल्या बा भरायला सुद्धा. तर याचं काय करतात माहीत नाही, मी पण फर्स्ट टाईमच लोड करायला लागलो आहे. आपल्याला बेल्जियमला जायचं आहे हे घेऊन. आपण आहोत स्पेनमध्ये, तुम्हाला माहीतच आहे. याचं काय करतात ते आता तिथं गेल्यानंतर कळेल. मला पण माहीत नाही, मी फर्स्ट टाईमच ही भरायला लागलो आहे. बघा याचं काय करतात, काय फॅक्टरीमध्ये याचं. माझ्या मते खाद्य वगैरे बनवायसाठीच नेत असतील मे बी, मला माहीत नाही. पण बघा याचं काय आता आपल्याला गेल्यानंतर कळेल. आपण पहिलीच ट्रिप ही भरायला लागलो आहे. बघूया काय करतात याचं. येऊन घाण उडते ना मित्रांनो. कॅबिन तर पूर्णपणे बंद केली. युरोपमध्ये घाण म्हणलं असं तर फर्स्ट टाइम 2 वर्षात पहिल्यांदा असला घाण माल भरायला आलोय. म्हणजे घाण उडते नाही, घाण बिलकुल बघायला मिळणार नाही. फक्त 10 मिनिटात गाडी भरली त्याने. तो मालक आहे म्हणजे ओनर आहे तो. हे सगळं काय आहे ते त्याचंच आहे. मालक आहे म्हणजे शेतकरी आहे. 10 मिनिटात भरली गाडी त्याने. त्याची वाईफ आहे ती ऑफिसमध्ये सांभाळत्या आणि हा म्हणजे हे काम करतोय. किती मोठा शेतकरी असेल विचार करा. 10च मिनिटात भरली त्याने गाडी. बस आपल्याला ही खोलायलाच वेळ लागला. साईड ताडपत्री वगैरे ती खोलायलाच आपल्याला टाईम लागला, नाही तर 10च मिनिटात झालं सगळं. कसं टेक्निकनं भरतोय बघा. गाडी इथं एकदम रानातच लावल्या. त्या मालकाला विचारलं इथं लावली तर चालते का, रेस्ट घेतली तर चालते का. तर तो लावा म्हटला, काय प्रॉब्लेम नाही. त्यामुळं इथंच लावल्या. हा रोड आहे शेतात जाणारा. हा शेतात जाणारा रोड आहे. मग तो म्हटला इथं साईडला लावली तरी चालत्या. त्यामुळं आज आपण रात्र इथंच थांबणार आहोत. गाडी भरून झाल्या मित्रांनो. शेतकरी त्यानं ड्रायव्हरांसाठी शॉवर पण ठेवला आहे. तर शॉवरची सुविधा आहे. तर आपल्यासारखंच ते गव्हाचं आहे ना, ते अंगावर पडलं की ते अंगाची आग होणार. त्यामुळे ते शॉवर आहे. शॉवर घेऊया. आंघोळ मेळ झाल्या, फ्रेश वाटलं एकदम. पूर्ण भुस्सा तो डोक्यातच उडाला होता. ती अंगाची आग उत्पन्न होणार त्यामुळे शॉवर मिळाला ते एक बरं झालं.
तर मित्रांनो ही शेती आहे, यामध्ये गहू आहे बघा, गहू केलेला आहे. ही गहू आहे बघा, समोर इकडं गाव आहे, हे दिसतंय तुम्हाला बघा, हे गाव आहे. एकदम आपण काय म्हणतो त्याला, शेतात रानात आलो एकदम गाडी लोड करायसाठी. ही गाडी पण आपण कच्च्या ह्याच्यात लावल्या. इकडं रानात यायला सुद्धा बघा एकदम कसा रोड केलाय. हे सगळा रानात रोड निघालाय. ते गाव आहे पण गावासाठी तो रूट तिकडून आलाय. तो तिकडून आहे रूट तो, पण हा शेतासाठी आहे बघा. ही कंपनी आहे त्या शेतकऱ्याची. तर मित्रांनो आपल्याकडे फक्त 2 तास राहिलेत, त्यामुळे आपण पुढे जाऊन काय उपयोग नाही. स्पेन आहे, स्पेनमध्ये चोरी होते भरपूर, त्यामुळे आपल्याला पार्किंग पण सेफ पार्किंग मिळणार नाही. हे एकदम रानात आहे, तर काय चोरी वगैरे काय होणार नाही. आरामशीर. आपल्याला आता चोरायला काय आहे नाही, तुम्ही बघितले आपण एकदम ती बुसकाट भरले. चोरायला पण काय नाही, पण ते आपल्याला काय इजा करू नये म्हणून आपण सेफ्टीसाठी आज इथंच थांबणार आहोत. इथं आपण 9 ते 10 घंट्याची रेस्ट घ्यायची आणि त्यानंतर सकाळी पहाटे 4-5च्या आसपास आपण सुरुवात करायची. आपला लोड तुम्हाला सांगितलं की माझा लोड बेल्जियमचा. हा जे भरलेला माल आहे ते आपण बेल्जियमला घेऊन जायचा आहे. तर मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले आहेत 9:30. दाखवतो बघा मोबाईलमध्ये बघा. अजून अंधार पडायचा आहे. जेवण वगैरे केले. आपल्याला सकाळी 6ला निघायचं इथून. आपले 9 तास पूर्ण होत आहेत. 5:30ला 8:30ला आपण रेस्ट सुरू केल्या. तर आज यायचंच आपला मुक्काम आहे. तर वाजले 9:30. अजून अंधार पडायचा आहे. अंधार अजून सूर्य बुडालेला नाही, तुम्हाला दिसतोय त्या शेडच्या पाठीमागं. तरी 10-10:30 वाजतील अंधार पडायला. ठीक आहे तर मित्रांनो झोपूया. सकाळ आपल्याला लवकर उठून जायचं आहे 6 वाजता. गुड नाईट, भेटूया उद्या सकाळी. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहेत 7. आपण ड्युटी स्टार्ट केलेली आहे. बाहेरचं वातावरण असं आहे. सूर्य बघा उगवायला लागलेला दिसतोय तुम्हाला पाठीमागे. चला तर आता आपल्याला इथून जायचं आहे बेल्जियमला. बेल्जियम इथून आहे 1500 किलोमीटर. तर आज लगभग 700 किलोमीटर चालवायचे आपल्याला. चला तर मित्रांनो करूया सुरुवात. तर मित्रांनो आपला पूर्ण रोड बघा, आपण शेतातच एका फार्ममध्ये लोडिंग करायला आलो होतो. हे गहू लावलेलं आहे. ही गव्हाची शेती आहे बघा यांची. शेतात याला सुद्धा रोड कसा आहे बघा, 1 नंबरमध्ये रोड आहे. तर बिलकुल आपण काय म्हणतात त्याला शेतातच आलो होतो. एकदम हा रानातला शेतातला रस्ता आहे. तर 3 तास प्रवास करून आपण थांबलोय 45 मिनिटाच्या ब्रेकसाठी. तर आपल्याला नाश्ता करायचा आहे. नाश्त्यामध्ये आज आहे आपण ऑमलेट बनवणार आहोत. नाश्ता करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला निघायचं आहे. तर मित्रांनो सकाळपासून 6 तास ड्राईव्ह झाल्या. आपण एक 45 मिनिटाचा ब्रेक पण घेतला आहे. आपण आलो आहे आता फ्रान्समध्ये. बॉर्डर गेली पाठीमागं. 100 किलोमीटर आतमध्ये आलो आहे आपण आता. बोर्डेक्स म्हणून एक प्लेस आहे, त्याच्या जवळपास आलो आहे फ्रान्समध्ये आपण. ट्रॅफिक लागले. गुगलमध्ये तर सांगते की पुढे ॲक्सिडेंट झाला आहे. पलीकडची साईड पण एकदम हीच आहे, फुल्लच येतात गाड्या. इकडं पण आपल्या इकडं जाम लागलेलं आहे. बघूया पुढं काय झालं आहे. ॲक्सिडेंट झालेलं तर कुठं काय दिसलेलं नाही. गुगल तर सांगते कार क्रॅश झाले म्हणून. बहुतेक काढले असेल रस्त्यावरून. झाले सुरळीत, पण अजून गर्दी आहेच. कार पण स्लोली चालू आहेत. काय कळालं नाही काय झालं ते एक्झॅक्टली. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहेत 4. काल आपण इथं येऊन थांबलो होतो. काल आल्यानंतर आपण जेवण वगैरे बनवलं, आंघोळ वगैरे केली. काल खूप जास्त गरमी होती त्यामुळे व्हिडिओ काय बनवू शकलो नाही. कंटाळा आला होता खूप, त्यामुळे पटकन जेवण बनवलं, आंघोळ करून आपण झोपलो होतो. तर सकाळचे आता वाजलेले आहेत 4:30 पावणे 5 झालेले आहेत. आपल्याला आता 5 वाजता ड्युटी स्टार्ट करायची आहे. तर चला मित्रांनो फ्रेश होऊया आणि प्रवासाला सुरुवात करूया. तर मित्रांनो फ्रेश वगैरे झालोय, ड्युटी स्टार्ट करायची आहे. तर दाखवतो मला आपण ड्युटी कशी स्टार्ट करतो. तर पाहू शकता आपली 11 तासाची रेस्ट झाल्या. आपल्याला 10 तास ड्रायव्हिंग टाईम आहे, 11 तासाची रेस्ट झाल्या. तर सगळ्यात प्रथम आपल्याला हे टेकोग्राफ मशीन आहे. बऱ्याच जणांना माहीत असेल, काही जणांना माहीत नसेल. तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बिगिन कंट्री करायचं आहे.
इथं बिगन कंट्री. तर आपण आहोत फ्रान्स, म्हणजे फ्रान्समध्ये आहोत. आज तारीख आहे 25/6, 5:04 झालेले आहेत. फ्रान्समधून आपण कंट्री बिगिन करतो. कंट्री बिगिन झालेली आहे. त्यानंतर इथून आपल्याला ऑदर वर्क लावायचं आहे. इथं चेंज होते. आता आपण रेस्टमध्ये आहे. तर आता ऑदर वर्क म्हणजे गाडी चेकिंग वगैरे करायची असते, इन्स्पेक्शन वगैरे करण्यासाठी एक 5 ते 10 मिनटं ऑदर वर्क लावावं लागतं. तर हे आता आपण ऑदर वर्क लावलेलं आहे. तर इथं तुम्हाला दिसतंय बघा, आजची ड्युटी आपल्याला भेटली 15 तास. 15 तासाची टोटल शिफ्ट आहे. त्यामधील 10 तास ड्रायव्हिंग टाईम आहे. ते आपलं ऑदर वर्क आहे. जी गाडी आपण चालवायला स्टार्ट केली की आपलं ड्राईव्ह टाईम असे काउंट केलं जातं. ही टोटल दिवसाचे आपल्याला मिळाले 15 तास. त्यामधील 10 तास ड्रायव्हिंग टाईम आहे आणि 5 तास ऑदर वर्क आहे. हे इथं आपल्याला स्क्रीनमध्ये पण शो होतं. इथं तर हे अशा प्रकारचं पार्किंग होतं. भरपूर गाड्या गेल्यात. सकाळी वाजलेला तर 5 तुम्ही बघितलंय. तर हे आहे फ्रान्समध्ये. काल आपण इथे येऊनच थांबलो होतो. इकडं पेट्रोल पंप वगैरे आहे, बाथरूम वगैरे इकडं आहे. मोठं आहे पार्किंग. चला तर मित्रांनो सुरुवात करूया. 10 मिनटं ऑदर वर्क झाले. हे पाहू शकताय आपली ड्युटी चालू. 10 मिनटं ड्युटीतली कमी झाली. 14 तास 50 मिनटं झाली. जसा जसा एक मिनिट आता वाढेल, ड्राईव्ह होईल किंवा थांबलेलं जरी असेल तरी सुद्धा या 15 तासातून एक मिनिट तो वजा होत राहणार. आपल्याला पूर्ण दिवसातून जे जे आपण कुठं थांबेल काही होईल ते 15 तासातून ते हळूहळू कमी व्हायला चालू होणार. चला तर सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया. आपलं 850 किलोमीटर अजून अनलोडिंग बाकी आहे. आज काय पॉसिबल नाही होणार. उद्याच अनलोडिंग होईल आपलं. आज जाऊन आपण कुठंतरी थांबून 9 तास रेस्ट घ्यायचे. त्यानंतर आपण उद्या अनलोडिंग होईल. आज ॲक्च्युली आपलं आजचं अनलोडिंग आहे पण न्यूट्रल आहे. तुम्हाला माहीत आहे की आपण ते घासपूस भरलेलं आहे. त्यामुळे ती काय एवढं अर्जंट नाही आहे. त्यामुळे आपण ते उद्याही अनलोडिंग करू शकतो. तेव्हा याला अपॉइंटमेंटची काय गरज नसते. ॲक्च्युली आजचं अनलोडिंग आहे पण आज काय होणार नाही का तर आपलं लोडिंगच लेट झालं होतं आणि त्यानंतर आपण थांबलो होतो, तिथंच झोपलो होतो. तुम्ही बघितलं होतं व्हिडिओ पाठीमागं व्हिडिओमध्ये. तर आपण आहोत फ्रान्समध्ये आणि आपण चाललोय बेल्जियमला, ॲम्स्टरडॅमला. पाच वाजलेत. सकाळ व्हायला लागलेले हळूहळू. अंधार इथं लेट पडतो. 10:30-11 वाजता अंधार पडतो. त्यामुळे सकाळ पण इकडे लवकरच होते. 5ला आता बघा सूर्य उगवायला लागलेला आहे तिकडून. तर मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत 10:30. आपलं 4.5 तास झालं ड्राईव्ह झालेलं आहे. 45 मिनिटाचा एक ब्रेक पण आपण घेतलाय. मॅनेजरकडून एक नवीन अपडेट आल्या. इथून एक 150 किलोमीटर अंतरावर आपली एक गाडी आहे. त्याचा माल अर्जंट आहे आणि त्या ड्रायव्हरचं टायमिंग संपलेलं आहे. मग आता त्या मॅनेजरनं आपल्याला सांगितलंय की तो ट्रेलर मला कनेक्ट करायचा आहे आणि तो अनलोडिंगसाठी जाणार आहे. आणि जो आपल्याजवळ जो ट्रेलर आहे तो माणूस 9 तास रेस्ट घेऊन उद्या तो बेल्जियमसाठी जाईल हे अनलोडिंग करायसाठी. तर आपल्याला इथून आता 150 किलोमीटर जायचं आहे आणि आपल्या कंपनीच्या दुसऱ्या गाडीचं ट्रेलर आपल्याला कनेक्ट करायचं आहे. आणि तिथून एक 100 किलोमीटर अंतरावरती त्या ट्रेलरचं अनलोडिंग आहे. आपल्याकडं 4.5-5 तास आहेत. त्यामुळे आज आपण त्या गोष्टी करू शकतो. त्यामुळं मॅनेजरनं आपलं टास्क चेंज केले. तर त्याचा आता मेसेज आलाय. तर जाऊया आपण तिथं आता आणि तिथं जाऊन ट्रेलर चेंज करूया आणि आपला ट्रेलर त्याला देऊया. आपण पोचलोय त्याने दिलेल्या लोकेशनमध्ये.
पण आता तो म्हणतोय म्हणजे मी इथं बघितलं तर इथं पार्किंग नाही, इथं बंद आहे. म्हणजे काहीतरी त्यांचं हे पार्किंग आहे ह्या इथं आणि हा रोड आहे, तर त्यांचं काहीतरी रिनोव्हेशन चालू आहे त्यामुळे त्यांनी बंद केले. तर मी त्याला माझ्या मॅनेजरला सांगितलं की तुम्ही जिला इथे पार्किंग तिथं बंद आहे, तो ट्रक आलेला नाही अजून, तो यायचा आहे, तो मला आत्ता सांगतोय. तर त्याला म्हणलं दुसरं पार्किंग दे. तर आता इथं त्यानं 10 किलोमीटरवरती दुसरं पार्किंग दिलंय का तर ट्रेलर चेंज करण्यासाठी आपल्याला टाइम लागतो, प्लस हँड टेकिंग म्हणजे पेपर इकडे तिकडे करायचे असते, ट्रेलर चेक करायचं असतं, त्याला वेळ लागतो भरपूर. आणि प्रॉपर स्पेसमध्येच आपण करू शकतो, असं कुठेही ट्रेलर डिस्कनेक्ट करून कनेक्ट करू शकत नाही. मग त्यानं दुसरं पार्किंग दिलंय आणि ती गाडी अजून 200 किलोमीटर लांब आहे. तो म्हणलाय 2-3 तास त्याला लागतील. मग आपण आता त्यानं दिले पार्किंग दुसरं, त्या पार्किंगमध्ये जाऊया, तिथं जाऊन थांबूया, आपल्याला जेवण पण करायचं, जेवण वगैरे करून आपण आवरून बसूया, केव्हा तेव्हा येईल तेव्हा येईल. ते त्याचं अनलोडिंग बहुतेक 6 वाजता आहे, मला त्याने टाकले, नेक्स्ट ट्रिप टाकले म्हणजे टास्क टाकले, त्यामध्ये त्याचं संध्याकाळी 6-6:30ला काहीतरी अनलोडिंग आहे त्याचं. जाऊया त्या पार्किंगमध्ये, बघूया. तर आलोय पार्किंग जवळ. हा हायवे आहे, 5-7 किलोमीटर दूर होतं तिथून, हायवेलाच आहे. मगाशीच त्यानं आधी दिलं असतं तर आपण डायरेक्ट इथं आलो असतो, पण त्याला वाटलं ते पार्किंग चालू आहे त्यामुळे त्याने तिथं दिलं होतं आपल्याला, तिथं पार्किंग दिलं होतं. पण ॲक्च्युली ते पार्किंगचं काहीतरी रिनोव्हेशन चालू आहे त्यामुळे ते बंद केलं होतं पार्किंग. का तर आपण ह्याच रोडनं जाणार होतो सरळ, जरी आधी दिलं असतं इथं तरी सुद्धा चाललं असतं आपल्याला. तर जाऊया, ट्रेलर डिस्कनेक्ट करूया. असल्या उन्हात आंघोळ केल्या, गार पाण्यात लय भारी वाटायला लागले, एकदम फ्रेश छान शावर होता. फ्रान्समध्ये काय फ्रीज असतो सगळीकडे, असलं बाहेर पाहू शकता कसलं ऊन लागते जबरदस्त. 44 डिग्री टेम्परेचर सुरू आहे सध्या. म्हणजे आपल्या भारतागतच इथं पण ऊन लागायला लागले. सकाळी मोबाईलला मेसेज पण आला होता की युरोपियन कंट्रीमध्ये थोडंसं उन्हाचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणून, थोडं बी केअरफुल. सकाळी मोबाईलला मेसेज सुद्धा आला होता. चला तर आता आंघोळ झाल्या, मस्तपैकी जेवण करूया आणि ते ट्रेलर चेंज करायला येणार आहे त्याची वाट बघत बसूया. तर मित्रांनो, ट्रेलर चेंज करणारा आलेला आहे, तो बहुतेक फिलिपिन्सचा आहे. त्याच्या शक्कलवरून समजतंय की फिलिपिन्सचा आहे. तर करूया मित्रांनो ट्रेलर चेंज. तर त्याची झालेली आहे डिस्कनेक्ट, आपण कनेक्ट करूया. त्याचा टाइम संपत आलेला आहे त्यामुळं तो ट्रेलर ड्रॉप करायला लागलाय. थोडंसं पुढं घ्यायला लागते, जर असा तिरका झालाय. आता बघूया आधी. हा आता बरोबर आहे. सगळ्यात पहिल्यांदा कनेक्शन देऊया. सगळ्यात आधी मेन कनेक्शन द्यायचं आहे. त्यानंतर ADR आहे.
इलेक्ट्रिक कनेक्शन आहे. आणि हा रिटर्न वॉल आहे. जी एअर रिटर्न ब्रेक मारल्यानंतर येते ती हवा, त्यासाठी रिटर्न वॉल आहे. बस जरा मागं घ्यायचं आहे, जरा उचलूया. आता फक्त रिवर्स घ्यायचे आहे, बरोबर ते त्यामध्ये हुक होतं आहे ते. आवाज आलाय. एकदा पुढं ओढून बघायचं, पूर्ण उचलायचं वरती. आणि पुढं ओढून बघायचा, म्हणजे हुक झालाय का नाही समजतं. झालाय. एकदा पाठीमागं ढकलून बघायचा, झालाय. आता आपल्याला लँडिंग गिअर वरती करायचं आहे आणि परत त्याची हाईट खाली करायची. एकदा खालून जाऊन चेक करायचं की ती पिन जी आहे ती अडकल्या का नाही. ते इथून दिसते समोरून, त्या तिथं समोर दिसते ती पिन अडकले का नाही. तर हा माल आहे गाडीत स्पेअर पार्ट आहेत. रेनॉल्ट कार कंपनीचे स्पेअर पार्ट आहे. ते आपल्याला सेफ्टी बार घ्यायला लागतात. आपलं ते होते त्या ट्रेलरमधनं काढले, ह्या ट्रेलरमध्ये घेतले. सगळे दरवाजे लॉक. तर ट्रेलर चेक करायला लागलोय. टायर वगैरे सगळे चेक करायचे आहेत. ए ॲक्सेल ओके, बी ॲक्सेल ओके, ए ॲक्सेल ओके, बी ॲक्सेल ओके. ओके, नेक्स्ट. Come in. Hello. Wait, moment. This EMR? Yes. Okay, take it. I will- get one. Huh? I get one. You get one. Okay. This And this the trailer. March 20 March 27. Okay. The trailer paper okay I didn't Yes. check No, this okay. No problem. I No check problem, it. the trailer paper, I check. This validity 3 March 2027. It's okay. Very good. AIT 672. Okay. Oh, maybe 66, not 6672. 672. Yes. No, 3. No 2. 3. Oh. Finish. It's 2, brother. Why are you? It's 2. AIT 672. Okay. Finish Yes. Okay. Wait. I- Moment. You signatured. Okay. Where is your truck number, trailer number? I don't know. You don't know? Where? Maybe here. No, don't. Okay, it's okay. I will find it. Finish. Finish. Took the photo and upload. Where? And on just moment. I will first, then you. Come in.
is okay, no problem. If you find any damage, you can upload the pics. Okay. First check if you found, then upload. Okay? Check. Okay. Axle, tire. Axle, tire, all okay. Check it, and if you found any damage or any your doubt, Where? Where to upload? this A axle, okay. This okay. Second axle also okay. Third C axle also okay. Then next, here is old damage. I don't know. Previous collega was uploaded. If you found new, you can create and take pics. Okay. Oh, create new damage. You And then if you fix. see new damages, then click and upload. Okay. Finish, Finish. Okay. Next, create new damage. और कोई डैमेज है तो बोलो. अभी और ट्रेलर में कोई डैमेज दिख नहीं रहा है भाई. सब ओके है, आगे से ओके है, टायर ओके है. चेक करना है. आपल्याला चेक करायचं आहे. चेक करून जर डॅमेज असेल तर अपलोड करायचं आहे. तर ओके आहेत. डोर, back door not working. Add picture. लॉक होत नाही म्हणून आपण टाकले. सेव. Next, signature of handing over the trailer. Pare, where are you? Sign it. Here, sign it. In finger. Oh, that's very good. You. I will do also. I will take a picture of Okay. the little cut of the tire. Okay, no problem. It's Next? Oh, sign. Oh, That very good. very good, Signature of Finish, driver huh? picking up trailer. This one, you Okay, cannot take? next. No, Oh, no. it's your. Okay. Okay, Okay. okay, finish. I will Oh, where to find the coordination? The What? coordinate. coordinate you. Your coordinate will send. Call your boss. What? You. 3. Oh, same? सेम. तर आपलं काम झालेलं आहे. आपल्याला फक्त आता लँडिंग गिअर वरती करायचं आहे. 6:30ला अनलोडिंग आहे. No, I cannot sign here. Oh, इट्स finish. ओके, नो प्रॉब्लेम. It's okay. बस लँडिंग गिअर वरती करायचं आपल्याला. त्यानंतर इट्स व्हेरी गुड. Oh, यू आर नाईस गाय. turn your camera, huh? What? Are you vlogger, huh? Yes, I'm blogger. Huh? Oh, give me 10 euro. I will give you. Huh? After YouTube give me, I will give you. Oh. Thanks, Pare. त्यानंतर आपल्याला ट्रेलर थोडा डाऊन करायचा आहे. आपला ट्रेलर आपण बलून वरती केलेलं होतं. बस एक सिंगल बटन दाबलं की लेवल होतं. हिरवं बटन दाबलं की लेवल होतं बघा. आहे का? ऑटोमॅटिक खाली जातं. एकदम ट्रेलर लेवल होतं. ओके. त्याने हँडब्रेक लावला असेल तो काढूया आणि जाऊया. आपल्याला लेट होतं. 6:30ला अनलोडिंग आहे. ओके, हँडब्रेक निघाला. जा, आपल्याला लेट व्हायला लागले.
का तर अपॉइंटमेंटचा माल आहे, टायमावर गेलं पाहिजे. तर मित्रांनो ट्रेलरचं हँड टेकिंग झालेलं आहे. आपण निघूया, आपल्याला लेट व्हायला लागले. 6:30ला आपलं अनलोडिंग आहे आणि आता वाजलेत 3:30. एक 150 किलोमीटर जायचं आहे आपल्याला अजून इथून. चला तर मग निघूया पटकन. तर मित्रांनो आलोय आपण आता. 145 किलोमीटर होतं, 127 किलोमीटर राहिले. गावातला रस्ता आहे, छान रस्ता आहे बघा. तर मित्रांनो अशा प्रकारे इथं काम चालतं. म्हणजे आता त्याचं टाईम संपत आलं होतं, पण माल हा अपॉइंटमेंटचा होता. म्हणजे तुम्हाला माहिती आहे अपॉइंटमेंटचा असला तर टायमात नाही पोचलं तर लवकर गाडी खाली होत नाही. त्यामुळे त्यात माझ्याकडे टाईम होतं 5 तास, त्याचं टाईम संपत आलं होतं. मला जायचं होतं बेल्जियमला आणि त्याला इथं 100 किलोमीटरवरती अंतरावरती 6:30ला अनलोड करायचं होतं, पण त्याचं टाईम संपत आलेलं होतं. मग त्याचा ट्रेलर त्यांनी मला दिला आणि माझा ट्रेलर त्याला दिला. आता तो 9 तास रेस्ट करून उद्या तो निघेल अनलोडिंगसाठी. तर आपण आता इथं अनलोड करून आपण इथं पार्किंग शोधून आपण इथं आता रेस्ट घ्यायची. नेक्स्ट ट्रिप तो सेंड करेल. आता उद्या पुढची ट्रिप कुठली आहे ते कळेल. तो जायच्या आधी आपल्याला ट्रिप टाकेल. पाहूया आता. तर रोड बघा किती छान आहे, किती छान लोकेशन आहे. गव्हाची शेती आहे, गहू केलेले आहेत, पाहू शकताय तुम्ही. जबरदस्त लोकेशन आहे किंवा जबरदस्त रस्ता आहे. कसला जबरदस्त सीन आहे बघा. घरं बिरं कसली जबरदस्त आहेत. रोड पण जबरदस्त आहे. छोटे छोटे घर आहेत, गाव आहेत. गावातलाच रूट मिळाला आपल्याला. अजून पोचायचं आहे, अजून 70 किलोमीटर राहिले. जबरदस्त सीन आहे. इकडं बिलकुल अजून गहू काढायला आले, ते काढलेले नाही, तिथून मशीनच काढते. कसलं जबरदस्त आहे बघा सीन. काच आपली घाण झाली, पण ती काय किती धुतली तर निघत नाही, परत आणि घाण होते. तर उद्या फायनली कुठं तर पंपात ते एकदा काच धुवून बघूया. सीन बघा मित्रांनो, काय जबरदस्त दिसतंय. आज लय भारी भारी रोड यायला लागलाय. कसलं दिसतंय बघा, जबरदस्त. हे सगळं दिसतंय, ही शेतच आहे. गहू केलेला आहे त्यामध्ये, अजून गहू काढायचा आहे तो. कसलं दिसतंय बघा, जबरदस्त. पूर्ण झोप जिथपर्यंत दिसतंय तुम्हाला तिथपर्यंत सगळं शेत आहे. इकडं सुद्धा दिसतंय बघा. कसलं दिसतंय, जबरदस्त. तर मित्रांनो पोचलो या कंपनीमध्ये, पण आपलं टाइम संपत आले. आता भीती वाटायला लागली. 1 तास 25 मिनिटं झाली. 1 तास 25 मिनिटात गाडी अनलोड करून बाहेर गेली पाहिजे, जाऊन आपली रेस्ट सुरू झाली पाहिजे. बघा 1 तास 25 मिनिटात झालं तर व्हेरी गुड, नाही तर परत हे होणार आहे, आपलं व्हायलेशन होणार आहे. गाडी लावल्या रॅम्पवरती, पाहू शकताय. कंपनीत बाहेर कंपनीत व्हिडिओ काढायला मना आहे, का तर ही रेनॉल्ट कंपनी आहे. तर स्पेअर पार्ट बनतात, म्हणजे असेंबल होते तिथं, त्यामुळे ते अलाउड नाही आहे व्हिडिओ करण्यासाठी. तर मित्रांनो नुसते 20 मिनिटं राहिलेली आहेत. 20 मिनिटात बाहेर आलोय. अनलोड झाली 45 मिनिटात. त्याला रिक्वेस्ट केली होती फोरक्लिफ्टवाल्याला की असा माझा प्रॉब्लेम आहे. त्या बिचाऱ्यानं मला सपोर्ट केला, त्यानं पटपट पटपट पट खाली केलं. बाहेर आलो, फक्त 20 मिनिटं राहिले. तो तुम्हाला दाखवतो. 18 मिनिटं झाली बघा. 2 मिनिटं ही करण्यात गेली. गाडी लावली एकदम रानात. आपल्या कंपनीच्या पण इथं गाड्या आहेत, दाखवतो बघा. त्या तिकडे कंपनी आहे, बिलकुल रानात लावले. का तर आता पार्किंग नाही, 19 मिनिटात आपण कुठं जाऊ शकत नाही. तेव्हा बऱ्याच जणांनी इथं पार्क केले, आपण पण केले. त्या तिकडे कोपऱ्यात कंपनी आहे, अर्धा किलोमीटर असेल इथून. पण आपल्याला आता टाईम नाही, आपल्याला इथं टाईम नाही, त्यामुळे आपण आता इथंच पार्क केल्या. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे, आपण तिथंच झोपलो होतो. तर मित्रांनो आपल्याला नेक्स्ट ट्रिप आलेली आहे. आपली नेक्स्ट ट्रिप असणार आहे फ्रान्स ते इटली. तर आपण लोडिंगला चाललोय आणि हा ब्लॉग मित्रांनो आपण इथंच एंड करतोय. भेटूया आपण नवीन एका ब्लॉगमध्ये. तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा, लाईक करा. फक्त व्हिडिओला पाहून सोडून देऊ नका मित्रांनो, लाईकही करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी एक मोटिवेशन आहे. तर टिल देन बाय बाय. जय महाराष्ट्र मित्रांनो.